कंजंक्शन म्हणजे काय आपण पाहिलंय की दोन शब्द किंवा दोन सेंटेन्स जोडण्यासाठी कंजंक्शनचा उपयोग केला जातो. तर पाहूयात सेंटेन्समध्ये कंजंक्शन कसे उपयोगी पडते आणि फाइंड आउट करायचे असेल तर कसे ओळखायचे. तर आय वेटेड फॉर हर अंटिल सनसेट. आता या सेंटेन्समध्ये कंजंक्शन कोणतं असणार आहे? आय वेटेड, मी वाट पाहिली आहे. हर अंटिल सनसेट, हर अंटिल सनसेट, मी तिची वाट पाहिली आहे सनसेट होईपर्यंत. पण हा जो फॉर आहे याने हे दोन सेंटेन्स, हे सेंटेन्स आणि हे सेंटेन्स एकत्र आणलंय म्हणून हा झाला कंजंक्शन. गो होम बिफॉर इट रेन्स. घरी लवकर जा पाऊस येण्याच्या अगोदर. कधी? तर बिफॉर, हे इथे कंजंक्शन आहे. ही विल नॉट पे अनलेस ही इज रिमाइंडेड. ही विल नॉट पे इथपर्यंत एक सेंटेन्स होतंय आणि ही इज रिमाइंडेड. ही इज रिमाइंडेड जोपर्यंत आपण त्याला सांगणार नाही तोपर्यंत तो काय पे करणार नाही. मग या सेंटेन्समध्ये जॉईन करण्याचं काम केलंय अनलेसने. व्हेन आय वॉज ॲट होम आय वॉज हॅपी. याच्यामध्ये सांगा बरं कुठलं असणारी कंजंक्शन? When I was at home, I was happy. तर या सेंटेन्समध्ये when हे कंजंक्शन आहे. नंतर पाहूयात I do not know how I had lost it. या सेंटेन्समध्ये हाऊ हे कंजंक्शन आहे. वी डोंट नो हुज मोबाईल इज दिस. वी डोंट नो हुज मोबाईल इज दिस. याच्यामध्ये हुज. राम इज क्लेव्हर दॅन मी. राम इज क्लेव्हर दॅन मी. या सेंटेन्समध्ये दॅन हे कंजंक्शन आहे. आय फाउंड आन्सर फॉर स्टडी. कशासाठी केलेत, शोधलेत आन्सर? तर फॉर स्टडी. वी विल हेल्प यू बिकॉज यू आर आर बेस्ट फ्रेंड. बिकॉज हे याच्यामध्ये कंजंक्शन आहे. कॅन यू वेट टिल दे केम. याच्यामध्ये टिल. टेल हिम दॅट आय विल नॉट कॉल. टेल हिम इथपर्यंत एक सेंटेन्स होऊन जाते. आय विल नॉट कॉल हे पण वेगळं सेंटेन्स आहे. म्हणजे या दोन्ही सेंटेन्सला जोडण्याचं काम जे आहे याला आणि या सेंटेन्सला या दॅटने केलंय म्हणून दॅट या सेंटेन्समध्ये काय झालंय? कंजंक्शन झाले. या पद्धतीने आपण काही कंजंक्शनचे सेंटेन्स बघितलेले आहेत. थँक्यू.